लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी हाय प्रोटीनयुक्त भेळ. भेळ शब्द ऐकला की तोंडाला पाणी सुटते, हो ना? काय काय टाकलं याच्यामध्ये सांगते पुढे. काय टेस्टी होते ना, खूपच टेस्टी, आणि हेल्दी पण तशीच आहे. तुम्हाला म्हणजे डाएट करायचा असेल आणि खूप चटपटीत काहीतरी खावंसं वाटत असेल, ही भेळ नक्की तुमच्यासाठीच आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. काही टिप्स पण दिल्या आहेत आणि करायला खूप सोपी, 5 मिनिटात होणार. मका, मोड आलेले मूग याची भेळ. बघा, मी गरम पाणी करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद हे टाकायचं आणि मका टाकायचा. 1 वाटी मका घेतलाय मी आणि 1 वाटी मोड आलेले मूग घेतले. बघा, मूग हे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पोटाला खूप थंड असतात, म्हणून याला गरम करणं खूप गरजेचं आहे. गरम केलं आणि लगेच खाल्लं तर काही होत नाही. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि फक्त 2-3 मिनिटं होऊ द्यायचं, लगेच होऊन येते. आता एका भांड्यामध्ये जे आपण बॉईल करून घेतलं ना ते टाकायचं, मका आणि मूग. बघा, आता याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर आवडीनुसार घ्या, तुम्हाला जसं हवे ना तसं. टोमॅटो, हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायचं, आणि टोमॅटोमध्ये बी नाही घ्यायची. हे आहे, सांगा बरं काय? चाट मसाला. हे आहे काळी मिरी पावडर. हे आहे आमसूल पावडर. हे टाकल्यानंतर आपल्याला लिंबू टाकायची गरज नाही. हे आहे धने पावडर आणि हे आहे मीठ, थोडं तिखट. सगळं हे आवडीनुसार घ्या. आणि हां, तुम्हाला याच्यामध्ये बटर किंवा चीज घालायचं असेल तर ते पण घालू शकता. पनीरचे तुकडे पण टाकू शकता, खूप छान होईल. बघा, याला छान मिक्स करून घ्यायचं. झाली की आपली भेळ तयार. जशी झाली ना भेळ तयार तशीच संपली. कारण टेस्टीच तशी झाली. या खायला. चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय.